आता हिमोग्लोबिन समजलं. आता आरबीसीचा लाईफ स्पॅन किती दिवस आहे? काउंट 120 डेज आहे, कारण त्याच्याकडे न्यूक्लियस नाही आहे. न्यूक्लियस नाही आहे तर त्याची लिपिड जे बायलेअर मेम्ब्रेन आहे त्याची फ्लेक्झिबिलिटी तशी राहणार नाही आणि काही दिवसानंतर तुटून पडेल आणि ते स्टक होऊन जाईल. स्पेक्ट्रिन जे प्रोटीन आहे त्याच्याजवळही तेवढी ताकद नाही राहील की फसल्यावर खिचून घ्यायची, म्हणून आरबीसीची लाईफ स्पॅन काय कमी आहे न्यूक्लियस नसल्यामुळे. ठीक आहे. तर आरबीसीची जेव्हा जेव्हा तो मराल टेकून राहिला समजा नियर टू डेथ पिरियड मध्ये, तर आरबीसीचं डिस्ट्रक्शन होते आणि आरबीसीचं डिस्ट्रक्शन होते तुमचं स्प्लीन मध्ये. कुठे होते? स्प्लीन मध्ये. स्प्लीन मध्ये स्पेसिफिकली कॉर्ड ऑफ बिलिरॉथ मध्ये. विचारलं कधी तर याच्यात नाहीये, टाकून द्या. स्प्लीन मध्ये कॉर्ड ऑफ बिलिरॉथ. स्प्लीन मध्ये कुठे होते बा? कॉर्ड ऑफ बिलिरॉथ. ठीक आहे. आता समजा आरबीसी 120 दिवसाचे झाले, मराल टेकले. 120 दिवसाचे आरबीसी झाल्यानंतर ते जे 120 दिवसाचे आरबीसी आहे ते बुडे आरबीसी आहे, ओल्डर आरबीसी. त्यांना एक नाव आहे, त्यांना म्हणतो आपण सेनाइल आरबीसी. त्यांना काय म्हणतो मी? सिनाइल आरबीसी. आता सिनाइल आरबीसी झाल्यामुळे ते कुठे जातात? स्प्लीन मध्ये. ठीक आहे, स्प्लीन मध्ये. आणि आता आरबीसीचं स्ट्रक्चर माहित आहे आपल्याला, बायलेअर, त्याच्यानंतर बायकॉन्केव, स्पेक्ट्रिन, अँक्रिन. ठीक आहे. आणि आता आतमध्ये स्ट्रक्चर हिमोग्लोबिनचंही माहित आहे की हिमोग्लोबिनच्या स्ट्रक्चर मध्ये काय आहे? प्रोटोफोर फायरिन आणि बाहेर काय? ग्लोबिन चेन. प्रोटोफायरिन फायरिनच्या आतमध्ये काय? आयरन. आयरन. ठीक आहे. म्हणजे मनाचं हे आहे की जेव्हा आरबीसी तुटणार आहे तर आतमध्ये का तुटन हे तुम्हाला समजायला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला बिलिरुबिनचं मेटाबॉलिझम समजेल. तर हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर काय होतं ते तुम्हाला समजलंय की हिमोग्लोबिनच्या स्ट्रक्चर मध्ये काय होतं? प्रोटोफोर फायरिन. प्रोटोफोर फायरिनच्या आतमध्ये काय होतं? आयरन, फेरस फॉर्म मध्ये Fe2+, आणि त्याच हिमला काय होतं? ग्लोबिन चेन अटॅच होते. तर हे सगळं आरबीसीचं स्ट्रक्चर कुठे चाललं आता मरासाठी? स्प्लीन मध्ये. आणि स्प्लीन मध्ये स्पेसिफिकली कुठे अटकतात? कॉर्ड ऑफ बिलिरॉथ मध्ये. आणि तिथे आता त्याचं डिस्ट्रक्शन होत आहे. ठीक आहे. तर त्याच्यापासून कशा रीतीने बिलिरुबिन फॉर्मेशन होते, त्या आरबीसीचं डिस्ट्रक्शन नंतर बिलिरुबिन कशा रीतीने फॉर्म होते, दॅट इज बिलिरुबिन मेटाबॉलिझम कशा रीतीने होते. ठीक आहे. तर समजा स्प्लीन मध्ये गेल्यानंतर आरबीसी काय झाला? ब्रेकडाऊन झाला. आरबीसी ब्रेकडाऊन झाल्यानंतर ते स्पेक्ट्रिन अँक्रिन सोडून द्या, तिथेच मेले. ठीक आहे. त्याचं तिथेच हे झालं. मग नंतर प्रोडक्ट कोणते उरले? हिम आणि ग्लोबिलिन. बरोबर, हिमोग्लोबिन. तर हिम मध्ये आपल्याला माहित आहे काय होतं? एक होतं प्रोटोफोर फायरिन. काय होतं? प्रोटोफोर फायरिन होतं. आणि प्रोटोफोर फायरिनच्या आतमध्ये काय होतं? Fe2+. ठीक आहे. आणि ग्लोबिन काय होतं? ग्लोबिन चेन होते. पण ऍक्च्युअली ग्लोबिन चेन, ग्लोबिन काय? प्रोटीन आहे. ठीक आहे. समजलं? म्हणजे हिम तुटत आहे म्हणजे काय तुटत आहे? प्रोटोफोर फायरिन आणि त्याच्यामधलं आयरन. ग्लोबिन तुटत आहे म्हणजे काय होत आहे? त्याच्यामधलं प्रोटीन निघून राहिलं. ठीक आहे. आता हे समजा की हे कुठे होऊन राहिलं? स्प्लीनच्या आतमध्ये. स्प्लीनच्या आतमध्ये होत आहे तर प्रोटीन काय होईल? प्रोटीन पुन्हा वापरता येते तुटल्यावर. हिमोग्लोबिन साठी बनासाठी काय पाहिजे होतं? प्रोटीन. तर प्रोटीन हे तिथेच आहे ना स्प्लीन मध्ये तुटल्यावर, तर प्रोटीन काय होईल? रियुटिलाइज होऊन जाईल, वापस जाईल सर्क्युलेशन मध्ये. आयरन सुद्धा पुन्हा वापरता येते सर. Fe2 पॉइझनस नाही आहे, ते Fe2+ मध्ये आहे, फेरस फॉर्म मध्ये आहे. तर आयरन सुद्धा पुन्हा वापरता येते, हे सुद्धा चाललं सर्क्युलेशन मध्ये. आता उरलं का आपल्याजवळ? प्रोटोफोर फायरिन. प्रोटोफोर फायरिन सक्सिनियल, सीओ आणि ग्लिसिन या 4 पायरोल रिंग पासून बनलेलं स्ट्रक्चर. आता प्रोटोफोर फायरिनच उरलं. तर हे जे प्रोटोफोर फायरिन आहे याचं जे ब्रेकडाऊन होते, तर याचं प्रोटोफोर फायरिनचं कन्व्हर्शन होते बिलिवर्डिन मध्ये. कशात होते? प्रोटोफोर फायरिनचं कन्व्हर्शन होते बिलिवर्डिन बाय हिम ऑक्सिजनेज एन्झाइम. कोण करते हे प्रोटोफोर फायरिनचं रूपांतर बिलिवर्डिन मध्ये? क्वेश्चन येऊ शकते. हिम ऑक्सिजनेज. क्लिअर आहे? हिमचं समजलं.
की आयरन बी वापस गेला बॉडीमध्ये रियुटिलाइज साठी वापरण्यासाठी, ग्लोबिन पासून प्रोटीन तुटलं, प्रोटीन बी बॉडीने पुन्हा वापरून घेतलं, उरलं कोण? प्रोटोफोरफायरिन. प्रोटोफोरफायरिन तुटल्यावर त्याला वापस युज नाही करतायत, तर त्याचं कन्व्हर्शन ते घातक आहे. ठीक आहे, तर त्याला कन्वर्ट करते प्रोटोफोरफायरिनला बिलिवर्डिन मध्ये, आणि बिलिवर्डिन मध्ये प्रोटोफोरफायरिनचा बिलिवर्डिन मध्ये कन्वर्ट कोण करते? एक एन्झाईम, त्याला काय म्हटलं? हिम ऑक्सिजनेस एन्झाईम. ठीक आहे, आता बिलिवर्डिनचं पुन्हा रूपांतर होते बिलिरुबिन मध्ये. कशात? आणि बिलिवर्डिनचं बिलिरुबिन मध्ये जो कन्व्हर्शन करते तो एन्झाईम कुठला आहे? बिलिवर्डिन रिडक्टेज एन्झाईम. बिलिवर्डिन रिडक्टेज एन्झाईम. पहा, हे सगळं कुठे होऊन राहिले? स्प्लीनच्या आतमध्ये. क्वेश्चन विचारेल की बिलिरुबिन कुठे फॉर्म होते? स्प्लीन मध्ये होते की लिव्हर मध्ये होते की किडनी मध्ये होते? तर बिलिरुबिन कुठे फॉर्म होते? स्प्लीन मध्ये. स्प्लीन मध्येच होऊन राहिलं. समजलं? खूप काही अवघड नाही सांगितलं. क्वेश्चन फक्त एवढंच लक्षात ठेवा की प्रोटोफोरफायरिन पासून बनते बिलिवर्डिन, त्याचं रूपांतर कोण करते? हिम ऑक्सिजनेस. बिलिवर्डिनचं रूपांतर होते बिलिरुबिन, आणि त्याचं रूपांतर कोण करत आहे? बिलिरुबिन रिडक्टेज एन्झाईम. झालं. आता हा जो बिलिरुबिन आहे हा स्प्लीन मधून आता निघाला बाहेर. स्प्लीन मधून बाहेर निघाला, कुठे आला? सर्क्युलेशन मध्ये. पण हा जो बिलिरुबिन आहे स्प्लीन मधून निघाला, कोणाचा बाय प्रोडक्ट आहे? प्रोटोफोरफायरिनचा शेवटचा प्रोडक्ट आहे बिलिरुबिन. हा जेव्हा सर्क्युलेशन मध्ये येईल तर हा घातक आहे. घातक काऊन आहे? कारण हा वॉटर इनसोल्युबल आहे, पाण्यात मिसळत नाही किंवा लिपिड सोल्युबल आहे. सरळ वॉटर इनसोल्युबल आहे. काय? पाण्यात मिसळत नाही. म्हणजे जे ब्लड सर्क्युलेशन मध्ये सर्क्युलेट होऊन राहिलं तर त्या ब्लड मध्ये आला बिलिरुबिन, तर ते जे ब्लड मध्ये आलाय त्याच्यात तो मिसळून नाही राहिला, म्हणून तो घातक आहे. तर म्हणून त्याला का मी म्हटलं? अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन. अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन, किंवा यालाच मी इनडायरेक्ट सुद्धा म्हणेन. यालाच काय म्हणेन? इनडायरेक्ट बिलिरुबिन. ठीक आहे. काऊन अनकॉन्जुगेटेड? वॉटर इनसोल्युबल आहे. आणि कॉन्जुगेट कोण करते ते सांगतो आता. आता हा जो बिलिरुबिन आहे त्याला काय म्हटलं? अनकॉन्जुगेटेड किंवा इनडायरेक्ट बिलिरुबिन. हा कुठे आला? सर्क्युलेशन मध्ये आला. पण आता सर्क्युलेशन मध्ये तो डिझॉल्व्ह नाही होऊन राहिला, मिसळून नाही राहिला, तो घातक आहे. तो कुठेही क्लॉट फॉर्मेशन, कुठल्याही प्रकारचा हार्म क्रिएट करेल. म्हणून लिव्हर जो आहे, लिव्हर सतत एक हार्मोन प्रोड्यूस करत राहतो, एन्झाईम प्रोड्यूस करत राहतो किंवा प्रोटीन प्रोड्यूस करत राहतो, दॅट इज अल्ब्युमिन. तर अल्ब्युमिनला जेव्हा हे अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन सापडतात ना, तर त्याच्यासोबत ते बाइंड करून घेते. ठीक आहे. आणि बाइंड कशासाठी करते? हा तू घातक आहे बॉडीमध्ये, तू असंच नको फिरू, थांब तुला मी आतमध्ये घेतो. तर अल्ब्युमिनने काय केलं? अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिनला आतमध्ये घेऊन घेतलं, आणि आतमध्ये घेऊन घेतल्यानंतर एक कॉम्प्लेक्स बनला. लक्षात ठेवायचं असेल तर ठेवा, नाही तेवढं काही इम्पॉर्टंट नाही. अल्ब्युमिन बिलिरुबिन कॉम्प्लेक्स, किंवा अल्ब्युमिन अनकॉन्जुगेटेड किंवा फ्री किंवा इनडायरेक्ट बिलिरुबिन कॉम्प्लेक्स. समजलं? हे कुठं होत आहे? स्प्लीन मध्ये होत आहे का? नाही, हे सर्क्युलेशन मध्ये होत आहे. आता यांनी सर्क्युलेशन मध्ये घेतल्यानंतर हा काय होते? अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन विथ अल्ब्युमिन गोज बॅक टू द लिव्हर. कुठे गेला? लिव्हर मध्ये गेला. लिव्हर मध्ये एक एन्झाईम आहे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू ने, UDP-GT. कुठला? UDP ग्लुकोनाराइल ट्रान्सफरेज. ठीक आहे. हा का करते? ह्या अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिनला पहिले तर हा UDP-GT का करते? UDP-GT म्हणजे ग्लुकोनाराइल ट्रान्सफरेज. UDP-GT पहिले तर काय करते? जे दोघं मिळून होते, अल्ब्युमिन आणि अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन, त्याचं तोडून टाकते. त्यांच्यासोबत जे बाइंडिंग झालाय, जे बाइंड झालाय, तर ते बाइंडिंग जे आहे ते तोडून टाकते. मग तोडल्यानंतर आता का सेपरेट झालं? अल्ब्युमिन आणि अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन. तर अल्ब्युमिन पुन्हा रियूज होते बॉडीसाठी. सेपरेट झाल्यावर अल्ब्युमिनचं मग काम काय होतं? तिथून उचलणे आणि लिव्हर पर्यंत आणून पोहोचवणे. मग नंतर UDP-GT काय केलं? हे बाइंडिंग जे आहे ते सेपरेट केलं. सेपरेट केल्यानंतर अल्ब्युमिन पुन्हा गेला सर्क्युलेशन मध्ये, पुन्हा येऊन राहिला लिव्हर मध्ये.
आता उरलं का अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन. तर अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन म्हणजे वॉटर इनसोल्युबल बिलिरुबिन इज कन्व्हर्टेड इनटू कॉन्जुगेटेड बिलिरुबिन बाय UDP GT. ठीक आहे, अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन इज कन्वर्टेड इनटू कॉन्जुगेटेड बिलिरुबिन. ठीक आहे, आणि अनकॉन्जुगेटेडचं कॉन्जुगेटेड होत आहे म्हणजे काय होत आहे, जो बिलिरुबिन पहिले वॉटर इनसोल्युबल होता तो आता पाण्यात मिसळू शकते. इट बिकम्स वॉटर सोल्युबल आणि लिपिड इनसोल्युबल. फॅटमध्ये डिझॉल्व्ह नाही होऊ शकत, पण पाण्यात होऊ शकते आता. समजलं? तर हे कोणी केलं? लिव्हरने कोणाच्या मदतीने? एक एन्झाईम UDP GT, त्यांनी काय केलं, अनकॉन्जुगेशनचं रूपांतर केलं कॉन्जुगेशन. आता हे कॉन्जुगेट झाला म्हणजे आता हे जे बिलिरुबिन आहे आता पाण्यात मिसळू शकते. म्हणून आता पुढे लिव्हर का करते, लिव्हर पासून हेपॅटिक सर्क्युलेशन तुमचं जाते गॉल ब्लॅडर मध्ये. लिव्हर पासून जे बाईल आहे, लिव्हर जे बाईल हे नाही, बाईल इथे सिक्रेट राहते गॉल ब्लॅडर मध्ये. लिव्हरचं जे पोर्टल सर्क्युलेशन आहे किंवा लिव्हर मधून जे सर्क्युलेशन आहे तिथून हे कॉन्जुगेटेड बिलिरुबिन जे आहे हे जाणार आहे तुमचं गॉल ब्लॅडर मध्ये, मिक्स्ड इन बिलिरुबिन मध्ये. आणि जेव्हा डिओडिनम तिथे कॉन्ट्रॅक्ट करेल तर सरळ कॉन्जुगेटेड बिलिरुबिन जे आहे लिव्हरच्या थ्रू, गॉल ब्लॅडरच्या सिस्टम थ्रू मग तुमच्या डिओडिनम आणि स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन मध्ये कोणतं, कॉन्जुगेटेड बिलिरुबिन. आणि कॉन्जुगेटेड जे बिलिरुबिन आहे जेव्हा तुमच्या इंटेस्टाईन मध्ये आलं ते इंटेस्टायनल बॅक्टेरिया जे राहते त्या कॉन्जुगेटेड बिलिरुबिनला कन्वर्ट करतात युरोबिलिनोजन आणि स्टर्कोबिलिनोजन. ठीक आहे, म्हणजे बाहेर एक्सक्रीट कसं होते इथपर्यंत तर ठीक आहे की लिव्हरनं काय केलं, कॉन्जुगेशन केलं. पण आता लिव्हर पर्यंतच ठेवायला लागेल का? नाही, हे कॉन्जुगेटेड बिलिरुबिनला हकलाही लागेल बॉडीतून. तर मग हेच जेव्हा कॉन्जुगेटेड बिलिरुबिन सरळ लिव्हर मधून जेव्हा इंटेस्टाईन मध्ये येईन तुमच्या, तर इंटेस्टाईन मध्ये तुमची बॅक्टेरिया प्रेझेंट आहे, गुड बॅक्टेरिया, नॉर्मल फ्लोरा म्हणतो त्याला आपण. तर ते काय करतात, त्या कॉन्जुगेटेड बिलिरुबिनचं रूपांतर करतात दोन प्रकारे, कन्वर्ट करतात. कॉन्जुगेटेड बिलिरुबिन इज कन्वर्टेड इनटू युरोबिलिनोजन आणि स्टर्कोबिलिनोजन. ठीक आहे, आणि हे जे स्टर्कोबिलिनोजन आहे हे जाते लार्ज इंटेस्टाईन, मग नंतर तुमच्या फिसेस थ्रू बाहेर निघते. कॉन्जुगेटेड बिलिरुबिन इज कन्वर्टेड इनटू स्टर्कोबिलिनोजन आणि फिसेस मध्ये जे प्रेझेंट राहते ते आहे स्टर्कोबिलिनोजन. आणि युरोबिलिनोजन जे आहे ते तुमच्या युरिन मधून एक्सक्रीट होते. मग अशा प्रकारे बिलिरुबिन जे आहे ते बॉडीतून एक्सक्रीट होते किंवा अशा प्रकारे त्याचं मेटाबॉलिझम होते. मेटाबॉलिझम कुठे होत आहे? स्प्लीन मध्ये. चलो शॉर्ट मध्ये पुन्हा सांगतो. आरबीसी बुडे झाले 120 दिवसानंतर, बुडे काऊन झाले? कारण न्यूक्लियस नाहीये, त्याची लेअर जे आहे ते पण फ्लेक्झिबल नाही राहिली. तर आरबीसी गेले कुठे? स्प्लीन मध्ये. स्प्लीन मध्ये जाऊन कॉर्ड ऑफ बिलिरोथ मध्ये जाऊन फसून गेले. फसल्यानंतर आरबीसी तुटले. आरबीसी तुटल्यानंतर हिमोग्लोबिन तुटलं म्हणजे हिम वेगळा झाला आणि ग्लोबिन वेगळं तुटलं. हिम जेव्हा तुटलं तर त्याच्यातून निघालं आयरन आणि प्रोटोफोरफायरिन. ग्लोबिन जेव्हा तुटला तर त्याच्यातून निघालं प्रोटीन. आता ग्लोबिन तुटल्यानंतर प्रोटीन निघालं तर प्रोटीन पुन्हा वापस बॉडीमध्ये गेलं, युटिलाइज झालं. हिम जेव्हा तुटलं तर आयरन आणि प्रोटोफोरफायरिन, तर आयरन पुन्हा बॉडीमध्ये गेलं वापरण्यासाठी फेरस फॉर्म मध्ये. ठीक आहे, मग उरलं फक्त प्रोटोफोरफायरिन. तर प्रोटोफोरफायरिन जो आहे हा घातक होता, तर त्या लेस घातक केला इन द फॉर्म ऑफ बिलिवर्डिन. तर प्रोटोफोरफायरिनचं रूपांतर केलं बिलिवर्डिन मध्ये बाय हिम ऑक्सिजनेज एन्झाईम. मग नंतर हिम ऑक्सिजनेज एन्झाईमनी बिलिवर्डिन मध्ये कन्वर्ट केलं, तर पुन्हा बिलिवर्डिनचं रूपांतर झालं बिलिरुबिन मध्ये बाय एन्झाईम बिलिवर्डिन रिडक्टेज एन्झाईमनी बिलिवर्डिनचं रूपांतर केलं बिलिरुबिन मध्ये. मग आता हे जे बिलिरुबिन आहे स्प्लीन मधून बाहेर निघालं. जसं बाहेर निघालं तर अल्ब्युमिनला सापडलं. अल्ब्युमिननी म्हटलं बाबू इकडे तिकडे फिरू नको, घातक आहे. अल्ब्युमिनने घेतलं, आपल्या घरात घेतलं, आपल्या अंदर घेतलं, घेऊन गेला लिव्हरकडे गेल्याबरोबर लिव्हर ऍक्टिव्हेट झाला, छान काम केलं. तर लिव्हरने काय केलं? UDP GT रिलीज केला, UDP ग्लुकोनोराइड ट्रान्सफरेज. तो काय करते? ते अल्ब्युमिन सोबत जो बिलिरुबिन जोडून आहे त्याला पहिले सेपरेट करते. ठीक आहे, तुझं काम झालं. तू आता वापस घेऊन येत जेवढे सापडन तेवढे. तर तो अल्ब्युमिन पुन्हा सर्क्युलेशन मध्ये गेला. पुन्हा सर्क्युलेशन मध्ये गेल्यानंतर त्याला जसे सापडले पुन्हा घेऊन येऊन राहिला. पण महत्वाचं काम काय केलं? UDP GT ने सेपरेशनचं काम केलं. सेपरेट केल्यानंतर आता उरला कोण? फक्त अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन. अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन किंवा इनडायरेक्ट बिलिरुबिन. ठीक आहे, तर याचं
आता काय करायचं आहे, लिव्हरला कॉन्ज्युगेशन करायचं आहे, म्हणजे तो पहिले पाण्यात मिसळणारा नव्हता, आता पाण्यात मिसळता झाला पाहिजे, जेणेकरून युरिन मध्ये मिक्स होईल, तर युरिन थ्रू बाहेर काढता येईल. ठीक आहे, म्हणून पाण्यासोबत मिसळला पाहिजे, तर दॅट इज कॉन्ज्युगेशन. कोण केलं, युडीपीजीटी. तर आता लिव्हरने युडीपी विथ द हेल्प ऑफ युडीपीजीटी त्याचं कन्व्हर्शन केलं किंवा कॉन्ज्युगेशन केलं, तर अनकॉन्ज्युगेटेडचं झालं आता कॉन्ज्युगेटेड, किंवा इनडायरेक्टचं झालं आता डायरेक्ट. इनडायरेक्टचं झालं आता डायरेक्ट. तर ते डायरेक्ट बिलिरुबिन जे आहे किंवा कॉन्ज्युगेटेड बिलिरुबिन जे आहे ते मधातली प्रोसेस स्किप करून टाका, डायरेक्ट गेलं इंटेस्टाईन मध्ये. लार्ज इंटेस्टाईन मध्ये जेव्हा पोहोचलं तर त्याच्यात होते नॉर्मल बॅक्टेरिया, फ्लोरा, आणि नॉर्मल फ्लोरा किंवा बॅक्टेरिया काय करतात, त्या डायरेक्ट बिलिरुबिनचं किंवा कॉन्ज्युगेटेड बिलिरुबिनचं रूपांतर करतात स्टर्कोबिलिनोजन आणि युरोबिलिनोजन. युरोबिलिनोजन तेच आहे, तुमच्या युरिन मध्ये जर सॅम्पल घेतलं तर त्याच्यात युरोबिलिनोजन सापडेल, त्याच्यामुळे येलोइश कलरची युरिन आहे. ठीक आहे, त्या बिलिरुबिनमुळे. ठीक आहे, तर युरोबिलिनोजन मधून एक्सक्रीट झालं थ्रू युरिन, आणि फिसेस मधून जे गेलं ते झालं स्टर्कोबिलिनोजन. अशा प्रकारे बिलिरुबिन बाहेर हकलण्यात आलं. क्लिअर झालं? चल.